नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं स्वादवर। आज आपण बनवणार आहोत एक अस्सल महाराष्ट्रीयन गोड पदार्थ, खोबऱ्याची वडी। खमंग खोबरं आणि वेलचीचा सुगंध एकत्र आले की तयार होते ही लाजवाब वडी। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर मग स्वादवर आजची रेसिपी सुरू करूया। 3 कप ओल्या नारळाचा चव, त्याच्या अर्धी साखर म्हणजे 1.5 कप साखर घेतली आहे, पाव कप दूध, 1 चमचा विलायची पावडर, चिमूटभर मीठ लागेल आणि 1 मोठा चमचा तूप, गाईचं तूप आहे आणि खाण्याचा रंग आवडीप्रमाणे तुम्हाला आवडेल तो घ्या। तूप टाकून घ्यायचं म्हणजे काय होतं, नारळाचं चव चिकटत नाही। तूप आपण असं पसरून घ्यायचं कढईला किंवा नॉनस्टिक पॅनला। मग आता तूप वितळलंय, पूर्ण नारळाचं सगळं टाकतो आणि हा हळूहळू मंदाचं परतून घ्यायचं। हळूहळू 7 ते 8 मिनिटं भाजायचं। थोडंसं हलकं होत आल्यावर कळतं भाजत आलंय म्हणून। लो फ्लेमवरच भाजायचं, रंग बदलू द्यायचं नाही। आता बऱ्यापैकी भाजत आले, भाजलेलं आहे आपलं। त्याच्यामध्ये आपण साखर ऍड करू। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर अजून जास्त साखर पण ऍड करू शकता। जेवढं खोबरं घेतलंय तेवढंच साखर पण ऍड केली तरी चालेल। आता हे हलवत राहायचं, सारखं ढवळत राहायचं इकडे तिकडे। साखर बऱ्यापैकी आपली गरम होऊन मेल्ट झाली आहे। आता आपण याच्यामध्ये दूध ऍड करूया। तुम्हाला आवडल्यास तुम्ही यात मलाई टाकली तरी चालते। दुधाबरोबर आपली साखर पूर्ण मेल्ट होईल आणि त्याचा पाक तयार होईल। मग ते पाक आणि हे परतत बरंच पेशन्स लागतं। थोडं मीडियम गॅस करून परतवायचं, कारण साखरेचा खूप पाक झालाय। या स्टेपमध्ये तुम्ही खवा किंवा थोडी मिल्क पावडर, मिल्क मेड यात ऍड करू शकता। मग तेव्हा साखरेचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं, कारण ते गोड असतात ना। हे ढवळत राहायचं साखर, म्हणजे लागणार नाही। हे साखरेचा पाक असा जेव्हा वाटायला लागतो तेव्हा आपली बर्फी झाल्यासारखी, सारण तयार झाल्यासारखं समजून घ्यायचं। तर ते समजण्यासाठी काय करायचं, गॅसची फ्लेम लो करून घ्यायची। हे थोडंसं एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि हे तोपर्यंत ढवळतच राहायचं, हलवत राहायचं। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि हे थंड झाल्यानंतर बघायचं। मी प्लेटमध्ये घेऊन पाहिलं, थोडंसं झालं की नाही आपल्याला कळेल। थोडं थंड झाल्यानंतर चेक करूया आपण। तोपर्यंत याची गॅसची फ्लेम कमीच ठेवून ढवळत राहायची। भाजल्याचा खमंग वास येतोय। मी बघते हे होतंय का नाही, हाताला चिकटतंय म्हणजे अजून झालं नाही। अजून थोडं आपल्याला 1 ते 2 मिनिटं अजून परतवायचं। एकूण 15 मिनिटं तरी आपल्याला हे परतवायला लागतं। आता हे आपलं बऱ्यापैकी घट्ट झालंय। काय करायचं, हे थोडंसं असं प्लेटमध्ये घ्यायचं आणि थंड करायचं पूर्ण आणि बघायचं याची गोळी बनते का। जर याची लाडूसारखी गोळी तयार झाली, अशी छान गोळी तयार झाली की मग हे झालं समजा। यात आता
झालंय तर आपण टाकूया वेलची पावडर, चवीनुसार अगदी चिमूटभर मीठ आणि खाण्याचा रंग थोडा. हे छान परतून घ्यायचं, मस्त मिक्स करायचं. गॅसची फ्लेम बंद केली मी इथे. पूर्ण मिक्स नाही केलं तरी चालेल. इथे मी या ताटाला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि यात हे काढून घेते. हे ताटाला तूप लावलेलं आहे आणि आपण हे त्यात सगळं काढून घेतो. हे थोडं फास्ट करायचं सगळं. थंड झालं की त्याच्यामुळे परत थोडेसे ड्रायफ्रूट पावडर स्प्रिंकल. मीडियम गरम असतानाच याच्या वड्या काढून घेऊया. ही आपली रेडी झाली छान नारळाची बर्फी, एकदम टेस्टी आणि खमंग. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.